इथं देवाच्या दारात आहे मी, तुला एक पण शब्द खोटा बोलणार नाही. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी तुझ्यासोबत कधीच गद्दारी केली नाही आणि तुला फसवाफशी पण केली नाही. तू माहेरात जाऊन राहायची महिना दीड महिना, आणि त्याचा मला खूप त्रास व्हायचा. मी रोज रडायचो आणि असं तो 2-3 वेळा तसं केलं. त्यामुळे मी पण तुला पुण्यात जाऊन मी पण महिना 2-2 महिने राहायला लागलो तुला त्रास देण्यासाठी. तू परत माहेराला जाऊ नये, किरकोळ वाद झाला की तू माहेरात जाऊन राहायची, आणि त्या गोष्टीचा मला लई त्रास व्हायचा. मी तुला म्हणायचो पण जात जाऊ नको, मला सोडून जाऊ नको, पण तरी तू ऐकत नसायची. आणि मी पुण्यात असताना तू मला फोनवर काय म्हणली, तुम्ही एखादी बाया ठेवली असेल म्हणून तुम्ही गावाकडे येणार हाय का नाही, असं तुम्हाला म्हणली. मी म्हणलं हा ठेवली म्हणलं, आणि मी पण राग तसं तुला म्हणलो, कारण तू असं राग यासारखंच बोलती दरवेळेस, मला अपमान करते काही बोलती. मग मी म्हणलं हा ठेवली, म्हणलं आणू का तो दाखवा एखादी. असं बोलल्यामुळं मला चिडा आलती. मी राग तुला तसं बोललो होतं, कारण तू ह्याच्या आधी मी 1-2 वेळा तसं दुसऱ्याने सांगितलं की तसं बोलते तू. आणि तू ज्या वेळेस असं बोलते ना काहीतरी चुकीचं, त्यावेळेस तुला कुणीतरी तसं बोलायला सांगितलेलं असतं, त्याशिवाय तू तसं बोलत नाही. तुला ज्यावेळेस कुणीतरी असं बोलायला सांगेल ना त्यावेळेस तू बोलती, आणि तुला तुझ्या लक्षात येत नाही की तसं बोलल्यामुळं घरात वाद होतो, भांडणं होते. आणि मी तुझ्यासोबत खरंच कधीच फसवाफशी केली नाही आणि गद्दारी पण केली नाही. हा तुला वाडीतल्या काही लोकांनी सांगितलं असेल तुझा नवरा लांब जाऊन राहतोय, चुकीचं वागत असेल, तसला असेल तुझा नवरा, पण तसं काहीच नाही. तिथं देवाच्या दारात आहे, मी शपथ घेऊन सांगतो देवाची, मी तुझ्यासोबत कधीच गद्दारी केली नाही, फसवाफशी केली नाही. आणि मी इथं येरी जर मी तुला कधीतरी चुकून खोटं बोलत असेल, पण इथं देवाच्या दारात मी तुला कधीच खोटं बोलणार नाही. आणि जर माझ्याकडून खरंच अशा काही चुका झाल्या असल्या ना, मी चुकला असतो ना, मी तुझी माफी मागितली असती. असं मी चूक केली नाही असं म्हणलो नसतो, मी तुझी माफी मागितली असती. पण मी ती चूक केलीच नाही, तर मी माफी कशी मागू. हा तुझ्यासोबत भांडणं झाली आपली, मी तुला हाणलं मारलं शिव्या दिल्या, असं काही पण झालं आपलं, ह्याबद्दल मी तुझी माफी मागेन, तुझ्या हातापाया पडून तू पाहिजे ती मला शिक्षा दे. पण ह्या बाबतीत मी चूक केलीच नाही, मी चुकीचं वागलोच नाही या बाबतीत. मग मी नेमकं चुकलं असं कसं म्हणू. चुकलं असतं तर मी तुझी माफी मागितली असती, पण अशी चूक मी केलीच नाही. मला राग येण्यासारखं तू बोलली म्हणून मी तुला हा मिळवला, दुसरं काहीच नाही.